बॉलिवूड म्हणजे चमक, ग्लॅमर, प्रेमकथा आणि स्वप्नवत आयुष्य. पडद्यावरचं दिसणारं प्रेम आपल्याला भुरळ घालतं. पण अनेकदा या कलाकारांचं खऱ्या आयुष्यातील नातेसंबंध खूप गुंतागुंतीचं असतं. काही नाती लग्नाबाहेरची असल्याच्या चर्चा इतक्या गाजल्या की त्या फक्त गॉसिप न राहता मोठे वाद बनले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बॉलिवूडमधील टॉप 5 कुप्रसिद्ध कथित विवाहबाह्य प्रेमसंबंध ज्यांनी चाहत्यांना धक्का दिला आणि मीडियात खळबळ उडवली. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तर आता क्रमांक 5 वर आहे अमिताभ बच्चन आणि रेखा. हा बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेला कथित प्रेमसंबंध मानला जातो. 1970 आणि 1980 च्या दशकात अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी अनेक सुपरहिट चित्रपट एकत्र केले. त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षक भारावून गेले. त्या काळात अमिताभ बच्चन आधीच जया बच्चन यांचे पती होते. तरीही अमिताभ आणि रेखा यांच्यात काहीतरी खास नातं असल्याची चर्चा जोरात सुरू होत्या. रेखाने अनेक मुलाखतींमध्ये अमिताभ बच्चन बद्दल भावनिक वक्तव्य केली, तर अमिताभ बच्चन यांनी मात्र नेहमी मौन बाळगलं. आजही हा विषय चर्चेत असतो आणि त्या कथित नात्याला अधुरी प्रेमकथा असं म्हटलं जातं. क्रमांक 4 वर आहे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. मात्र जेव्हा त्यांचं प्रेम सुरू झालं, तेव्हा धर्मेंद्र आधीच विवाहित होते. दोघांच्या प्रेमाला अनेक अडथळे आले. समाजाचा विरोध, कुटुंबाचा दबाव सगळं सहन करत त्यांनी आपलं नातं टिकवलं. शेवटी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. हे नातं पुढे लग्नात बदललं असलं तरी सुरुवातीला ते विवाहबाह्य प्रेमप्रकरण म्हणून मोठ्या चर्चेत होतं. क्रमांक 3 वर आहेत अक्षय कुमार आणि रवीना टंडन. शिल्पा शेट्टी. 1990च्या दशकात अक्षय कुमार यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. रवीना टंडन आणि नंतर शिल्पा शेट्टी यांच्यासोबतचे त्यांचे कथित प्रेमसंबंध फारच गाजले. रवीनाने तर एका मुलाखतीत अक्षय सोबतचं नातं गंभीर होतं असं सूचक वक्तव्यही केलं. शिल्पा शेट्टी यांनाही आपलं मन तुटल्याचं उघडपणे सांगितलं होतं. यानंतर अक्षय कुमार यांनी ट्विंकल खन्नाशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी स्वतःच्या आयुष्यात बदल केल्याचं अनेकदा सांगितलं. तरीही त्यांच्या करिअरमधील हा काळ आजही वादग्रस्त मानला जातो. क्रमांक 2 वर आहेत अजय देवगण आणि कंगना रनौत. अजय देवगण आणि काजोल यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात स्थिर आणि मजबूत जोड्यांपैकी एक मानली जाते. मात्र एका चित्रपटात शूटिंग दरम्यान अजय देवगण आणि कंगना रनौत यांच्या जवळीक असल्याच्या अफवा पसरल्या. कंगनाने काही मुलाखतींमध्ये अप्रत्यक्ष संकेत दिले, तर अजय देवगण यांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले. काजोल यांनीही या विषयावर फार बोलणं टाळलं. विश्वास महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. ही अफवा नंतर थंडावली, पण काही काळ बॉलिवूडमध्ये या चर्चेने खूप गोंधळ उडाला होता. आणि आता क्रमांक 1 वर आहेत ते म्हणजे ऋतिक रोशन आणि कंगना रनौत. हे बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त आणि गाजलेलं कथित प्रकरण मानलं जातं. कंगना रनौत यांनी ऋतिक रोशन सोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. त्या काळात ऋतिक विवाहित होते. ऋतिक रोशन यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे नाकारले आणि हे नातं कधीच अस्तित्वात नव्हतं असंही स्पष्ट केलं. या प्रकरणामुळे कायदेशीर नोटिसा, ईमेल्स, मीडिया चर्चासत्र हे सोशल मीडियावर प्रचंड वाद निर्माण झाले. हे प्रकरण केवळ प्रेमकथेपुरतं मर्यादित न राहता बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या वादांपैकी एक ठरलं. बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य सतत लोकांच्या नजरेत असतं. त्यांच्या प्रत्येक निर्णयावर चर्चा होते. काही कथा सत्य असतात आणि काही फक्त अफवा. पण अशा कथित विवाहबाह्य प्रेमसंबंधांनी अनेक कलाकारांच्या आयुष्यावर खोल परिणाम केला आहे. शेवटी हे कलाकारही आपल्यासारखेच माणूस आहेत. भावना, चुका, प्रेम आणि वेदनांसह. पण या ग्लॅमरच्या जगात अनेकदा त्यांचे अश्रू आणि संघर्ष लपलेले असतात. जर तुम्हाला असा मनोरंजनात्मक कंटेंट आवडत असेल तर थेट वास्तव या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.